स्थानापन्न व्हायचं आहे। खासदार बालामामा चषक 2025 मध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वेलकम। चला चला फलंदाज सरवली टीम सहकार्य करा मित्रांनो। चला आम्हाला ठाऊक आहे तुम्ही सलग सामने खेळतायत। इथे सलामीची जोडी खेळाडू कक्षामधून खेळपट्टीकडे रवाना होते। दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊ। क्वार्टर फायनल बक्षीस पात्र सामना असेल। जो संघ या सामन्यावर विजय संपादन करेल तो खासदार बाळामामा चषक 2025 च्या एका ट्रॉफीचा हकदार बनणार आहे। आणि बघूया कुठला संघ या सामन्यावर विजय संपादन करून या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल जय बजरंग कारिवली संघासमोर खेळेल। दोन्ही चांगले संघ आहेत। दोन्ही संघाने आज 2-2 विजय संपादन केलेले आहेत। आणि नक्कीच या कारिवलीच्या नगरीतून खासदार बाळामामा चषकाची एक ट्रॉफी कुठल्या संघाच्या हाती लागेल ती कदाचित पहिली, दुसरी, तिसरी अथवा चौथी देखील असेल। मात्र सामन्यातून जो संघ विजय मिळवेल तो इथून खाली जाणार नाहीये। सलामीर जोडी आलेले महेंद्र आणि कबीर। नक्कीच अगदी वेळेच्या बाबतीत सहकार्य करा। भरपूर वेळ आपण आज खर्चित करतोय। 12:42 झालेली आहेत। सुरेश गरज सर आणि भाऊ पाटील सर बघा आपण खेळाडूंना वारंवार सूचना करत चला। मैदानामध्ये कुठली टीम मीटिंग घेऊ देऊ नका। पहिल्या 3 ओव्हरसाठी 15 मिनिटांचा अवधी असेल। या गोष्टीकडे लक्ष द्या निंबवली टीम। इथून सर्व संघांना आम्ही वेळेच्या बाबतीत सूचना नसून विनंती करतोय की आपण वेळ कमी घ्या। नक्कीच 12:43 झालेली आहेत। बरोबर जेव्हा तुमचा पहिला चेंडू पडेल तेव्हा तुम्हाला पहिल्या 3 ओव्हरसाठी 15 मिनिटांचा वेळ अवधी दिला जाईल। विजय गुलवी आलेत। समोर फलंदाज आहेत महेंद्र। चांगली टीम आज आपण एजी स्पोर्ट निंबवली पाहतोय। जानमन सरवली गेम ऑन। पहिला चेंडू ओव्हर द विकेट ना। 12:43 पहिला चेंडू टाकलाय आणि टायमर आम्ही सेट केलाय। बघूयात इथे दुसरी धाव महेंद्रने पूर्ण केलेली आहे। तिसरीसाठी कबीरचे प्रयत्न आणि तिसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे। वाह, गुड रनिंग बिटवीन द विकेट। क्वार्टर फायनल सामन्यातून पहिल्या चेंडूवर जानमन सरवली संघासाठी महेंद्रच्या बॅटमधून आलेत 3 धावा। आज आपण पाहिलं तर पाये, टेमघर, कामतघर, पिंपलास, खारबाव, कालवार या टीम ग्रुप डी मधून बाहेर झालेत आणि 2 टीम क्वार्टर फायनल सामना खेळत आहेत। जानमन सरवली आणि एजी स्पोर्ट निंबवली। कबीर डावपुरे आताचे चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत। जानमन सरवली टीमचे सोमनाथ चौधरी, जगू चौधरी इथे चांगला फटका आपण स्टेट ड्राईव्हचा फटका पाहतोय। चेंडू चाललाय अगदी लॉंग ऑन रिजन मधून सीमा पार येतोय चौकार। नक्कीच मिलिंद पाटील जय बजरंग कारिवली नवीन 40+ टीमचे एक चांगले क्रिकेटर यांनी देखील स्पर्धेसाठी भरपूर वेळ दिलेला आहे। त्यांचं देखील आपण स्वागत करूया। चांगला चेंडू आपण पाहिला आहे विजय गुलवीचा। 3 चेंडूमध्ये 7। विजय गुलवीचा एक चांगला योगायोग लकी आकडा आपण पाहिला तर पहिल्या सामन्यातून 2 चेंडूमध्ये 7, पहिल्या चेंडूवर 3, दुसऱ्या चेंडूवर 4 आणि तशी स्थिती आपण या सामन्यातून देखील पाहतोय। नक्की सेमीफायनल सामन्यातून जय बजरंग कारिवली टीमला रात्री आपल्या संपूर्ण टीमला
जे शूज दिलेले आहेत, लाडकी बहिणीचे पैसे वाचवून आपल्या अगदी टीमच्या सर्वच सदस्यांसाठी जे शूज दिलेत तेच घालून त्यांनी सामना खेळायचा आहे. मिलिंद पाटील यांच्याकडे सूचना आलेली आहे आणि नक्कीच अगदी बहुतेक खेळाडूंनी ते शूज घातलेले देखील आहेत. इथे चांगला विकेट आला आहे. महेंद्र इज गॉन. प्रत्येक सामन्यातून करून देताना खूप महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. नक्की जय बजरंग कारिवली टीम भारत पाटील आपण देखील आपल्या सहकार्यांना तयार ठेवायचं आहे. चालू सामन्यातून विजेत्या संघाबरोबर लगेच स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल सामना आपण खेळणार आहोत. हरिदास पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. हा फटका व्हीसेप मध्ये अगदी चांगला बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाय. साई चेंडूला फील करतायत. दुसरी धाव इथे तेज तर्रार पूर्ण केलेली आहे. धावसंख्या पोचलेली आहे 10 या अंकावर. पहिल्या ओव्हरमध्ये 10. एक गड्याच्या मोबदल्यात जयहनुमान सरवली 4 मिनिटं 28 सेकंद मध्ये पहिला ओव्हर कंप्लीट केलाय. धन्यवाद. असं सहकार्य असू द्या. नक्कीच्या स्पर्धेसाठी गेले 4 दिवस ज्यांच्याकडून जेवणाची व्यवस्था झाली त्यांचे देखील आभार व्यक्त करूया. जय बजरंग कारिवली सिनियर 40+ टीमच्या वतीनं अजितजी नाईक, सुनीलजी नाईक आणि राज पाटील आणि नक्कीच आचार्य आमचे जाम भारी चंदन नाईक यांचे देखील आभार व्यक्त करूया. चांगले क्रिकेटर आहेत. चंदन नाईक एक शांत स्वभावाचं व्यक्तिमत्व. माही कॅटरचे मालक आहेत. भरपूर चांगला क्रिकेट देखील खेळतात. BPL स्पर्धा कोण विसरेल. तब्बल 114 धावा ठोकून BPL स्पर्धेचा मालिका वीर हा खेळाडू राहिला होता. आणि पुन्हा एकदा संपूर्ण सिनियर 40+ टीम BPL स्पर्धेची वाट पाहत आहेत. सुनील गुलवी शॉर्ट रनअपनं ओव्हर नंबर 2 साठी आज स्वतःवर संघनायकाची जबाबदारी आहे. चांगला फटका आपण पाहतो. इथे पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट. चांगली फिल्डिंग होते. लॉंग ऑन रिझनला दुसरी धाव इथे हरिदास आणि कबीरनं पूर्ण केलेली आहे. धाव संख्या 12. निंबवली आणि सरवली विक्रम स्पोर्ट वडूनवगार 3 वेळा अंतिम फेरीमध्ये पोचला आणि 3 वेळा त्यांनी ट्रॉफ्या उचलल्यात. इथे देखील निशाणा साधता आला नाहीये. इथे देखील 2 धावा 9+2 अशा 3 धावा या चेंडूवर मिळतील. काय गेम प्लॅन सुरू आहेत मैदानामध्ये समजत नाहीये. हरिदासला बाद करायचं की नाही हे निंबवली टीम ठरवेल. धावसंख्या 15. चेंडू टाकून झाले 7 आणि हा चेंडू असेल फ्री हिट. चांगली स्पर्धा. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा. या स्पर्धेची सध्या भिवंडी ग्रामीण 40+ मध्ये चर्चा सुरू आहे. इथे झटापटी मैदानामध्ये पाहायला मिळते. कबीरची विकेट पाहिजे. हरिदासची विकेट नको आहे. एजी स्पोर्ट निंबवली टीमला. धावसंख्या 16.
नाही, नक्कीच वारंवार चर्चा आपण कुठेतरी थांबवा. आयोजक आम्हाला सातत्याने सूचना करतायत. आज भरपूर वेळ आपण या 7 सामन्यांसाठी खर्च करतोय. चांगला फटका आपण पाहतोय. अगदी इथे खाली क्षेत्र आहे, गॅपमधून चेंडू चाललाय डीप फाईन लेग आणि लॉंग लेग रिजनमधून सीमा पार हरिदासच्या बॅटमधून आलाय चौकार. कधी कधी असा विषय आपल्याला नेहमी पाहायला मिळतो, ज्या खेळाडूला आपण बाद करत नाही ना तोच खेळाडू कधी कधी घातक ठरलाय. असा कित्येक संघांना अनुभव देखील आलाय. चौकारांनी धावसंख्या पोहोचली ती 20. या ओव्हरमध्ये सुनील गुलवीनं 3 चेंडूमध्ये 10 खर्च केलेत. तर पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये विजय गुलवीनं 10 धावा खर्च केल्या होत्या. चांगला सामना. 20 धावा 9 मध्ये, अजून 15 चेंडू शिल्लक आहेत. चांगला फटका देखील आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग होते. दुसरी धाव इथे पूर्ण. धावसंख्या 22. मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील इथे उपस्थित आहेत. सर्वांचं शाब्दिक सन्मानी करूया आपण. सरचे स्वागत. विक्रम स्पोर्ट वडूनवघर, सँडी पाटीलच्या खांद्यावर संगणकाची जबाबदारी. महेश काबूकर या खेळाडूच्या नावावर देखील एका दिवसातून एका स्पर्धेतून 250 करण्याचा विक्रम. इथे दांडी गोल. फलंदाज हरिदास अराउंड दिले त्रिफलचित बाद. बावीस धावा लागलेत. खासदार बाळेमामा चषक 2025 ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे. ग्रुप डी चा सेमी फायनल, क्वार्टर फायनल आणि या सामन्यातून विजेता संघ सेमी फायनलमध्ये जय बजरंग कारिवली टीम या संघासमोर पुढील सामना खेळेल. हा चेंडू बघूया. चेक करावा लागेल. इथे सुरेश गरज सर आमच्याकडे बोलतायत. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 23 अंकावर. 23 धावा 11 चेंडू 2 विकेट. जनमन सरवली. रात्रीच्या क्रिकेटमध्ये तुम्ही 35 ते 40 ही धावसंख्या उभारते. एक चांगली फाईट टोटल गणली जाते. 40+ क्रिकेटमध्ये हा चेंडू हलक्या हातानं ड्राईव्ह केलाय. बघूया. एक पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. कबीर दुसरी धाव अगदी सहजरित्या कंप्लीट करतायत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि क्वार्टर 50 25 धावा लागलेत. चांगली टोटल आहे. 12 चेंडूमध्ये 25. अजूनही उर्वरित 12 चेंडूंचा खेळ आणि 8 विकेट जनमन सरवली टीमकडे आहेत. आणि नक्कीच इथून 20 ते अजूनही 30 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न 12 चेंडूमध्ये करतील यात मात्र शंका नाही. कारण की कबीर आणि प्रवीण हे चांगले खेळाडू आहेत. दोन ओव्हरसाठी 11 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे. बघूया. तिसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज आलेत विनोद गुलवी. नक्कीच आज विजय गुलवी आणि महेश काबूकर या 2 खेळाडूंचा आपण आवर्जून मित्रांनो उल्लेख करूया. कारण की या 2 खेळाडूंच्या नावावर असा विक्रम आहे की नक्कीच एक अद्भुत असा विक्रम. एका स्पर्धेतून एकाच दिवसातून 2-2 या 40+ फॉर्मॅटमधून या खेळाडूंनी कंप्लीट केलेले आहेत. सर्वप्रथम महेश काबूकर विक्रम स्पोर्ट वडूनवघर आणि चालू सीझनमध्ये एजी स्पोर्ट निंबवली संघाचे विजय गुलवी यांनी हा पराक्रम केलेला आहे.
इथे चेंडूला ऑन साईडला खेळून काढलाय, चेंडू चाललाय डीप मिड विकेटला, चांगली फिल्डिंग होते. खेळाडूमध्ये कॉलिंग पाहायला मिळत नाहीये. एकाच धावेवर प्रवीणनं देखील समाधान मानलंय. धावसंख्या 26, 13 चेंडूमध्ये 26, 11 चेंडूंचा खेळ. क्वार्टर फायनल पहिल्या इनिंगचा शिल्लक आहे. इथे हा चेंडू फलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवलाय, मात्र दिशा कुठेतरी खराब. पंचांचा इशारा आलाय वाईट. धावसंख्या 27 धावा. चांगल्या टोटलकडे 11 चेंडू अजूनही शेष आहेत. हा चेंडू अगदी मधल्या स्टेकवर पकडलाय. प्रवीणची मोठी विकेट पैचीच्या स्वरूपात. फलंदाज बाद. विनोदनं चांगली गोलंदाजी आज केलेली आहे. या आधीच्या सामन्यातून आपण पाहिले तर विनोदनं चांगली गोलंदाजी केली होती आणि या सामन्यातून देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सीताराम गुलवी खुश असतील. एजी स्पॉट निंबोली संघाचे एक सिनियर खेळाडू आणि संघनायक. नवीन फलंदाज रणजित पाटील. रणजित पाटील नेहमीच मोठ्या फटक्याने स्वतःचा अकाउंट ओपन करतायत. बघूया इथून आपण पाहिलं तर अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या फलंदाजीमध्ये जितू सारख्या खेळाडूचं येणं बाकी आहे. दुखापतग्रस्त आहे जितू, मात्र या नाईट स्पर्धेतून जितून देखील संघासाठी आपल्या गावाच्या नावासाठी तो हा चषक खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय. चांगला चेंडू होता. अगदी आपण पाहिलं तर यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिला. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडूला विजय गुलवी उचलतात. एक सिंगल धाव. धावसंख्या 28. नक्कीच अगदी 40+ क्रिकेट म्हटलं की बऱ्याचदा आपल्याला आवाज द्यावा लागतो. फास्ट केला, वेल कमी घ्या, टॉससाठी या, आपली रिपोर्टिंग करा, हे शब्द अगदी आपण पाहिले तर बऱ्याचदा वापरावे लागतात. 2 ओव्हर 3 चेंडू, 3 बाद 28. इथे प्ले डाऊन. फलंदाज कबीरची मोठी विकेट. फलंदाज बाद. दोन ओव्हरमध्ये 25 आणि तिसऱ्या ओव्हरच्या 4 चेंडूमध्ये 1 वाईट आणि 2 सिंगल, 2 विकेट, 3 धावा विनोद गुलवीनं खर्च केलेत आणि इथे थोडंसं अडचणीमध्ये आणलाय जनमन सरवली संघाला. नवीन फलंदाज आलेत केशव पाटील. उमेश. काय चांगली गोलंदाजी आज सातत्याने विनोद गुलवीनं केली. राम गुलवीनं देखील चांगली गोलंदाजी केली होती या आधीच्या सामन्यात. चला चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. वेलकम अजित नाईक.
इथे हा चेंडू आलाय वाईट. धावसंख्या 29. 2 वाईट, 2 विकेट, 2 सिंगल. या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये 4 धावा आणि 2 विकेट प्राप्त केलेत. हा चेंडू सुरेख चेंडू टाकलाय. बाल बाल बचवलेले आहेत फलंदाज उमेश. काय विनोदनं गोलंदाजी केली, जणू काही घरच्या खेळपट्टीवर त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचललाय. चांगला अनुमान लावलेला आहे खेळपट्टीचा. हा चेंडू अगदी शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. डीप मधून शतरक्षक येत आहेत. चेंडूला उचललाय. 2 धावा इथे पूर्ण केलेत. 3 ओव्हरची समाप्ती आणि 4 बाद 31. या ओव्हरमध्ये फक्त आल्या धावा 6 आणि 2 विकेट. विनोद गुलवीनं प्रत्येक सामन्यातून चांगली गोलंदाजी केलेली आहे. शेवटचा आणि अंतिम क्वार्टर फायनल सामन्यातील 4थं ओव्हर. राम गुलवी रणजित पाटील स्ट्राईकवर आहेत. जॉली बॉईज कारिवली, नक्कीच आमचे मित्र हरेश पाटील, संदीप म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि जय बजरंग कारिवली टीम साठी शुभेच्छा. सेमीफायनल सामन्यासाठी चांगला फटका. ते लॉंग रन लॉंग ऑफच्या मध्ये चेंडूला फील केले गेलाय. 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 3-3 33. दोन ओव्हरमध्ये 25 होते आणि त्यानंतरच्या 7 चेंडूमध्ये फक्त 8 आलेत. इथे हा चांगला फटका इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल टिपलाय. फलंदाज रणजित पाटील झेलबाद. सोते हुए अध्यक्ष झेल टिपलाय. चांगले खेळाडू आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला उभे होते. फलंदाज संजय आलेत. बघा डावाला सुरुवात देखील करतात आणि या सामन्यातून 8व्या क्रमांकावर आलेत. यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की जानमन सरवली टीमकडे बॅटिंग लाईनअप किती तगडी आहे. 8व्या क्रमांकाचा फलंदाज 7 राम गुलवी. पहिल्या चेंडूवर 2, त्यानंतर विकेट. आता शेवटचे 4 चेंडू आहेत. सरवली संघाच्या फलंदाजांकडे 33 धावसंख्या लागलेली आहे. क्या बात आहे. सुरेख चेंडू आपण पाहतोय. वाईट यॉर्कर 1 नॉट वेक. दिशा देखील चांगली आहे. दिनेश चौगुले अगदी आज 4 दिवस आहेत त्यांचा संघ, गावचा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. भिवंडी रेग्युलर टीम मधून दिनेश चौगुलेचं नाव देखील भिवंडी टेनिस बॉल मध्ये आवर्जून घेतला जातोय. चांगले खेळाडू राहिलेत. चांगला फटका आपण पाहतोय. संजय यांच्या बॅट मधून पवन चांगली फिल्डिंग करतायत. दुसरे धावेसाठी इथे फलंदाज के सुरेश घरत सरांनी तिसऱ्या पंचांची मदत, सॉफ्ट सिग्नल त्यांनी फलंदाज बाद घोषित केलाय. मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. बघूया 2 की 1 फलंदाज बाद की सेव याचं उत्तर आपल्याला मिळेल.
फलंदाज सेफ आहेत. पस्तीस धावा. पहिल्या 12 मध्ये 25 आणि त्यानंतरच्या 10 चेंडूमध्ये फक्त 10. आता शेवटचे 2 चेंडू. क्वार्टर फायनलचा महत्वाचा सामना. इथे गोलंदाज राम गुलवीनं अपील जरूर केली. एक सिंगल धाव इथे पूर्ण केली संजयनं लेगबाईच्या स्वरूपात. धावसंख्या 36. आता शेवटचा चेंडू आहे. काय चांगली गोलंदाजी विनोद गुलवीनं केली. त्यानंतर रामनं देखील 5 चेंडूमध्ये 1 विकेट 5 धावा. आणि हा शेवटचा चेंडू क्वार्टर फायनल सामन्यातील पहिल्या इनिंगचा. तेज तर्रार चेंडू टाकलाय. बघूया चेंडू पॉइंट रिझनला उचललाय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केलेली आहे. लेगबाईचा इशारा आलाय. धावा बनवल्यात पहिल्या इनिंगमध्ये. जनमन सरवली टीमनं 5 गड्यांच्या मोबदल्यात 37 आणि 38 धावांचं लक्ष ठेवलं आहे. क्वार्टर फायनल सामना जिंकण्यासाठी एजिस स्पोर्ट निंबवली टीम समोर. जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा या 24 चेंडूमध्ये 38 बनतील की थांबतील याचं उत्तर आपण ऐकूया. समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक संदेश वखारे. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे मॅन परेश काबोकर यांच्याकडे. ऐकूया एक चांगलं संगीत. डीजे भले भले झालेत गा. फक्त चालते इथं चालते रे बाजा मामा सरकार. थँक्यू. चालते शैलेजी पाटील डुंगे ग्रामपंचायतचे उपसरपंच यांचा आपण शुभ साई म्हात्रे सिनियर 40+ संघाचे एक सिनियर खेळाडू शैलेश पाटील डुंगे ग्रामपंचायतचे उपसरपंच त्यांचा शुभ सन्मान मंचावरती केला जातोय. सीतारामजी गुलवी एजी स्पोर्ट निंबोली संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू संघनायक आणि सामाजिक अमर सामाजिक संस्था साविंद्र ते कासने या संस्थेचे ते सचिव आहेत. त्यांच्या टीमने जिंकली होती. सीतारामजी गुलवी साहेबांना आपण सन्मानित करूया. क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. त्यांचं देखील वेलकम. चला लगेच आपण सामन्याकडे वळणार आहोत आणि समालोचक कक्षामध्ये सज्ज झालेत भिवंडी समालोचक परिवाराचे सचिव आणि जय बजरंग भिनार 40+ संघाचे करता धरता संदेश वखारे. नक्कीच ईश्वर जय बजरंग कारिवली नवीन 40+ बी संघाचे एक चांगले क्रिकेटर ईश्वरने देखील या स्पर्धेला रोज उपस्थित दिले. त्याचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. नक्कीच सिनियर 40+ संघाच्या वतीनं भारत पाटील साहेब ईश्वर याचं स्वागत सन्मान करतील. चला फलंदाज पाठवा लगेच. एजी स्पोर्ट निंबवली. नक्कीच ईश्वरची रोज उपस्थिती या चषकासाठी आपण पाहतोय आणि सिनियर 40+ संघाच्या वतीनं जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाचा एक शांत स्वभावाचा खेळाडू ईश्वर याचा देखील इथे शुभ सन्मान भारत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो. धन्यवाद. या स्पर्धेसाठी खासदार बाळामामा चषक 20-25 साठी ज्यांनी आम्हाला तृतीय क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे विकी प्रकाशजी घरात यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. नक्की स्वर्गीय
प्रकाश चंद्र घरात यांच्या स्मरणार्थ कुमार विकी प्रकाश घरात समाजसेवक कारिवली यांनी आम्हाला ही ट्रॉफी स्पॉन्सर केली, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. नीलमजी नाईक यांच्या शुभ हस्ते धन्यवाद. विकी घरात आपलं देखील खूप खूप स्वागत आणि आभार. नक्कीच अगदी ग्रामपंचायत कारिवली, ग्रामस्थ मंडळ कारिवली आणि गावातील सर्वच क्रिकेटपटूंनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद केलेला आहे आणि नक्कीच भारत पाटील असतील, नीलमजी नाईक आणि ऑल टीम जय बजरंग कारिवली 40+ संघाच्या वतीनं सर्वांचे विशेष विशेष आभार. त्यानंतर या स्पर्धेसाठी मालिकावीर म्हणून ज्यांनी सायकल स्पॉन्सर केली कुमार विकी वसंत पाटील, आपण मंचावरती या, आपलं देखील विशेष आभार धन्यवाद. जाऊया आपण सामन्याकडे बोलूया. ओ टू संदेश वखारे. थँक्यू व्हेरी मच कालीराम खेनी. मॅच ऑन. खेळाला सुरुवात होत आहे त्या ठिकाणावरनं. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, काय कमालीचा फटका, परंतु बाउंड्री लाईन क्लिअर झाली नाहीये त्या ठिकाणावरनं. प्रवीणला आपण पाहिला अतिशय. विजय गुलवी बॅक टू द डगआउट. अडतीस धावांचे लक्ष आणि त्या धावांचा बाटला करत असताना पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. विजय गुलवीला मैदान सोडावं लागलंय. नवीन फलंदाज सुनील गुलवी मैदानाच्या आतमध्ये येतोय. हा देखील एक महत्वाचा खेळाडू आहे एजी स्पोर्ट निंबावली टीमच्या दृष्टिकोनातून. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. सिंगल सोबत अकाउंट ओपन झालंय सुनीलचं आणि सोबतच एजी स्पोर्ट निंबावली टीमचं देखील. महेंद्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल कव्हर इजर मध्ये स्टॉप केला गेलाय. सिंगल मिळेल पुन्हा एकदा. दोन सिंगल आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. षटकातील पुढचा बॉल. महेंद्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. अडबा बाटने हा फटका खेळून काढलाय. बॉल कार्पेटच्या साने डीपला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कबीर थोडी मिसफील्ड झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. प्रत्येक धाव जी आहे ती अति महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी, कारण या ठिकाणावरून तुम्ही हरलात ना तर शांत जावं लागेल, परंतु जिंकलात तर मात्र एक बक्षीस जे आहे ना ते तुम्हाला जरूर लागू होईल. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक हिरो होंडा बाईक आणि ती बाईक कोणता संघ पटकावेल या रजनीमध्ये तुम्हाला समजेल. अडबा बाटने प्रहार. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. की समोर सुनील गुलवी आहे आणि त्याला जर तुम्ही या प्रकारचे चेंडू हाताळाल ना तर तो तुम्हाला रात्रभर नक्कीच मोठे फटके ठोकत बसेल.
षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील ऑन साइडला बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतात. अतिशय सुरेख झेल प्रवीणच्या माध्यमातून हा दुसरा झेल. महत्वाची विकेट सुनील गुलबी बॅक टू द डगआउट. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती 10 धावा धावफलकावर असताना मात्र 2 महत्वाच्या विकेट्स पाहायला मिळाल्या. पहिल्या बॉलवर विजय बाद झाला तर शेवटच्या बॉलवर सुनील बाद झालाय. पहिल्या षटकामध्ये सुरुवात भरपूर चांगली झाली आहे त्या ठिकाणी. महेंद्रने जे षटक फेकलं अप्रतिम षटक पाहायला मिळालं आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर जितू येतोय. चला वेल कमी खर्च करा. यानंतर अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. सो प्लीज कोऑपरेट करा. जितू षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न संपर्क हवत असं नाहीये. फक्त मिळेल सिंगल. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकले. डबल 1. 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या वेळेस बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आज मागच्या 2 मॅचेसचा देखील विचार केला ना तर जितूने भरपूर इम्प्रेस केलंय. ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय अगदी ऑफस्टिक सोडून वारंवार बॉलची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. आणि आता देखील 2 बॉलमध्ये फक्त 1च धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी. समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलंय. प्रवीण अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचतोय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 13 वर पोहोचलंय. 38 धावांचे लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना 2 महत्वाच्या विकेट्स आतापर्यंत गमावल्यात. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय जितूच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. जितू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल डीप मिड विकेटला पोहोचतोय. क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट. 15 धावा धावफलकावर. अतिशय चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन जितूच्या माध्यमातून. 38 धावांचं लक्ष जे समीकरण आहे ते समीकरण तेवढंही सोपं नाहीये एजी स्पोर्ट निंबवली टीमसाठी. या बॉलर्स देखील बीट केले फलंदाजाला. स्विच हिटचा प्रयत्न. चुकीची निव्वळ फटक्या मागे बॉल निर्धाव गेलाय. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 15 धावा. पहिलं षटक 10 धावांचं तर दुसरं षटक 5 धावांचं पाहायला मिळालं. तर आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. एक बाईकची चावी आमच्यापर्यंत पोहोचली आहे. ज्यांची कोणाची असेल आपण ओळख पटवून घेऊन जा.
12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण सज्ज होतोय. अतिशय महत्त्वाचं षटक दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून, कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. प्रवीण बॉलिंग ट्रॅकवर. चला मॅचला सुरुवात करा. षटकातील पहिला बॉल. समोर साई गुलबीला आपण पाहतोय, मॅन इन रेड कॅप. या बॉलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. या चुका ज्या आहेत ना, त्या चुका तुम्हाला कदाचित या मॅच मध्ये महाग पडतील, कारण प्रत्येक धाव जी आहे ती अति महत्त्वाची आहे. एक धाव वाचवावी लागेल या ठिकाणावरना. मागच्या बॉलचा विचार केला तर जीवनदान मिळालंय साई गुलबीला. विकेट्स आणि सोबतच 2 धावा देखील त्या ठिकाणी मिळाल्या. या बॉलेस देखील फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलाय. काही कमालीचा फटका. क्रिकेटचं सौंदर्य. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज साईच्या बॅटमधून. नक्कीच या स्पर्धेची ही शेवटची रजनी आहे आणि उद्यापासून पुन्हा एकदा आपल्याला 40+ क्रिकेट पाहायला मिळेल. खासदार बाल्यामामा चषक 2025चं आयोजन पुन्हा एकदा नक्कीच होईल, परंतु ते टीम RK बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मानकोली यांच्या बाजूने चौटा हिरवा क्रीडांगण मानकोली या ठिकाणावरनं पाहायला मिळेल. आणि त्यानंतर अजून एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वडगॅच. अतिशय सुरेख झेल. फलंदाज बाद. नक्कीच उद्या मात्र या ठिकाणावरनं तुम्हाला ग्रामीण क्रिकेटचा धमाका पाहायला मिळेल. अध्यक्ष चषक सुजित तात्या यांच्या नक्कीच सन्मानार्थ ती स्पर्धा आपल्याला या ठिकाणावरनं पाहायला मिळेल याच ग्राउंडवर. त्या दरम्यान व्यासपीठावर राम गांगुल साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आणि त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी आपण करून घेतोय. नीलमजी नाईक यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी होत आहे. नक्कीच उद्यापासून टीम मानकोलीचं आयोजन आणि त्यानंतर 4, 5, 6, 7, 8 एप्रिल या दरम्यान तुम्हाला 40+ क्रिकेट इतिहासातील सर्वात भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळेल. अध्यक्ष चषक अर्थातच 40+ अध्यक्ष चषक 2025 ही स्पर्धा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. DT ग्राउंड भिनार या ठिकाणावरून त्या स्पर्धेचं आयोजन होईल. प्रवीण बॉलिंग ट्रॅकवर.
या बॉलेस देखील कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 23 धावा धावफलकावर. 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. चला थोडं स्पीडली गेला. षटकातील पुढचा बॉल. या भलेच खोलवर टप्पाचा चेंडू. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. राम मात्र नकार देतो धाव घेण्यासाठी. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. आणि आता मात्र या षटकातील अत्यंत महत्त्वाचा चेंडू. कारण त्या चेंडू नंतर आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. समोरच्या दिशेने आपण राम गुलवीला पाहतोय. अगदी ब्लॉक होलचा चेंडू. मागच्या बॉलचा विचार केला तर प्रवीण पुन्हा एकदा बोलतोय. समोरच्या दिशेने फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि अगदी महत्त्वाचा फटका टीम निंबावलीसाठी. बॉल सीमा पार. 4 धावा चौकार. टीम कारिवलीचे कॅप्टन आपल्या संपूर्ण संघाला घेऊन तयारीत राहा. तर शेवटच्या बॉलवर चौकार आलाय आणि 3 षटकांची समाप्ती देखील झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर विशाल नाईक धावा किती झाल्या आहेत हे महत्त्वाचं नाही आहे. तर शेवटच्या षटकामध्ये धावा किती पाहिजेत हे अति महत्त्वाचं आहे. विशाल नाईक आमचे गुणलेखक मला सांगतायत उर्वरित 6 बॉलमध्ये डबल 1 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 11 ची आवश्यकता. शेवटचा अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर उमेश येतोय. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. कोणता संघ या ठिकाणावर जिंकेल. सेमीफायनल मध्ये कोणत्या संघाची धडक असेल. अगदी ही रात्र जी आहे ना ती कोणत्या टीमला गोड होईल. कोणता संघ या ठिकाणावर शांत जाईल. या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या ओव्हर नंतर मिळतील. 6 बॉल 11 ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर उमेश. टीमच्या कॅप्टनने जो भरोसा दाखवलाय उमेशवर त्या भरोशाने गोलंदाजी करेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. कारण 6 मध्ये 11 रोखायचे आहेत टीम सरवलीला. तर त्यामध्ये उलट जर पाहायचं झालं तर 6 मध्ये 11 काढायचे आहेत टीम HG स्पोर्ट निंबावलीला. पहिला बॉल. या बॉलेचा बॉल ऑफ ड्राईव्हचा फटका. रणजित त्या ठिकाणी आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावांच्या मदतीने समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 5 मध्ये 9 ची आवश्यकता आहे. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह स्पॉन्सर झाले आहेत सन्माननीय गुरुनाथ बाबू नाईक आणि संकेत गुरुनाथ नाईक. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस नक्कीच या ठिकाणावरून तपासलं जाईल.
वन शॉट, अर्थातच एकच धाव मिळेल. नाही हा जो डिसिजन आहे ना तो आउटफील्ड अंपायर तुम्हालाच कव्हर करायचा आहे. वन शॉट, यस एकच धाव पहिल्या बॉलवर. या बॉलचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या वरून बॉल उडवलाय, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 3 नॉट, 30 धावा धावफलकावर झाल्या आहेत आणि उर्वरित 4 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. प्रत्येक बॉल नंतर मॅच मध्ये ट्विस्ट वाढती आहे आणि त्या दरम्यान जय विजय गुलवी यांच्या माध्यमातून टीम निंबावलीला शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. उमेश षटकातील पुढचा बॉल. या बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, संपर्क हवा तसं नाहीये. मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. शॉर्ट फाईन लेगला बॉल स्टॉप केला गेलाय. फक्त एकच धाव. तीन चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. व्हॉट अ मॅच. मॅच मध्ये ट्विस्ट वाढली आहे. रंगत आणि रंगत आपण या ठिकाणावर पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. उमेश बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस बॅटची मोठी गडा लागली आहे. गली रिझन मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान चुकीची कॉलिंग. काय घडतंय त्या ठिकाणी. रन आउटची विकेट. फलंदाज बाद विनोद. जय बजरंग कारिवली संघ या ठिकाणी सज्ज झालाय. परंतु जय बजरंग कारिवली संघासोबत कोणता संघ खेळेल या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये. कारण 2 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. दोन चेंडू आणि 5 ची आवश्यकता. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर दाखल व्हा. नवीन फलंदाज मनोज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. दोन चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन, परंतु दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतात वाईट बॉल. अर्थातच आता मात्र अवांतर धावेच्या मदतीने समीकरण पुन्हा एकदा बदललंय. व्हॉट अ मॅच. उर्वरित 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू मागे दडलंय काय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अर्थातच राम गुलवी
राहिलाय त्या ठिकाणावरनं नॉन स्ट्राईक एंडला. आणि आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू, एक चेंडू कंपल्सरी चेसिंग, 4 धावांची आवश्यकता. सामना येऊन टेपलाय शेवटच्या बॉल मध्ये, 4 ची आवश्यकता. गोल्डन चौकार पाहायला मिळेल का? फलंदाज मनोजच्या बाट मधून शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर गोल्डन चौकाराची आवश्यकता याची स्पोर्ट निंबावली टीमला. या वेळेस देखील बीट केलंय फलंदाजाला. मॅच फिनिश. सेमी फायनल मध्ये संघ धडकतोय. जय हनुमान सरवली. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक याची स्पोर्ट निंबावली. चला लगेचच आपण टॉससाठी या. जय हनुमान सरवली टीमचे कॅप्टन. चला आपण लवकरात लवकर टॉससाठी या. हार्ड लक याची स्पोर्ट निंबावली. चला टॉस